चला घेऊन चला यांना. नाही फौजदार साहेब, थांबा. तुम्ही बाळा दादाला बी संग घेऊन जा. चोरी करण्यात याचा बी हात होता. हा, पण याने खऱ्याची साथ दिली, कायद्याला मदत केली. आणि तुमच्या हिशोबाने यासाठी जी शिक्षा किंवा शिक्षेची माफी आहे ती द्या. जे असेल ते बाळा दादाला बी भोगावं लागल. आणि हाच न्याय आहे. पहिल्यांदा कुणाला तरी असं बोलताना ऐकलंय. नाहीतर नेहमी लोक आपल्या नातेवाईकांना वाचवण्यासाठी, सगळ्या जगाला जेलमध्ये पाठवण्यासाठी षडयंत्र करत असतात. पण तू स्वतः तुझ्या भावाला कायद्याच्या प्रक्रियेत देण्याच्या गोष्टी करतोय. न्याय समद्यांसाठी सारखा आहे. न्यायाधीश पासून साधारण माणसापर्यंत समद्यासने न्यायाबरोबर उभं राहिलं पाहिजे. आपल्या भावंडांबरोबर नाही. तेव्हाच तर न्यायाचा विजय होईल. वय फौजदार साहेब, मला तुमच्या संगच घेऊन चला. अन भीम, मी तुला वचन देतो, आयुष्यामध्ये मी कधी बी मुद्दाम चुकीचं कधीच नाही वागणार. आणि मी तुला धन्यवाद बोलतो. आणि मी आहे धन्यवाद आपला छोटा भाऊ भीमला नाही करत आहे, त्या भीमला करतोय जो तू आहेस. मनात जेव्हा तुझी आठवण आली तेव्हा मी चुकीचं वागलो हे कळलं. पर मी गुन्हेगार होण्यापासून वाचलो. धन्यवाद भीम. घेऊन चला या सर्वांना. जी घट प्रेम न प्रीति रस, पुनि रसना नहीं ना. ते नर या संसार में उपजी भय भीम, भीम रडू नकस. का नाही रडायचं? हा काय कठोर मनाचा आहे की नाही रडणार? बनावं तर लागेलच दगडाचं. या जगात सर्वात अवघड आणि मोठी लढाई न्यायाची असते. आज भीमरावला या गोष्टीवर अभिमान वाटला पाहिजे की न्यायाच्या लढाईत त्यांनी आपल्या भावात आणि इतर आरोपींमध्ये काहीच फरक केला नाही. अशा वेळी प्रत्येक माणूस दुबळा पडतो, पण भीमराव
भीमराव दुबळा नाहीये. मग बाळा दादा जाण्याचं दुःख बी नाही होणार का मला? त्याचा त्रास बी होऊ नये आणि मी रडायचं बी नाही. मला विचारतोयस तर तू रडायला नकोयस आणि तुला त्रासही व्हायला नकोय. बाळाने ज्या पद्धतीने पोलिसांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तुलाही त्याच पद्धतीने राहिलं पाहिजे. बघ भीमराव, कोणत्याही घटनेला आपण योग्यरित्या आत्मसात केली नाही तर शेवटी नुकसानच होत असते. आणि इथे परिस्थिती अशी आहे की तो व्यक्ती जो भविष्यात अपराधी होणार होता त्याचा प्रवास इथेच संपलाय. इथे मुद्दा करुणेचा नाहीये तर तो आहे संतुष्टीचा. समजलं? जा भीमराव, घरी जाऊन अभ्यासावर लक्ष दे. वार्षिक परीक्षा सुरू होणार आहे ना तुझी बाळा? वय गुरुजी. ए उठ, कोण आहेस तू? हा? आणि हित कसा आलास? ते मला संग घेऊन आलं होतं. कोण घेऊन आलं होतं? ते मला त्यांचं नाव नाही माहित. खाली उतर आधी. झोपलंय येऊन. कोण घेऊन आलं होतं? मला रात्री भूक लागली होती म्हणून मी त्यांना खाण्यासाठी विचारलं होतं. त्यांनी मला इथे आणून जेवायला दिलं आणि मी जातच होतो आणि ते बोलले इथे झोपून जा, तुम्ही रागवू नका, मी इथून निघून जाईन. अरे पर तू हायस तरी कोण? की मी एक भिकारी आहे. माझी आई मेलीये आणि बाबा पळून गेलेत. खरं तर याला भीम तू म्हणू शकतीस. याची आई मेली आहे, याचा बाप पळून गेला आहे. पर तू याला भीम नका समजूस, कारण जर तू याला भीम समजलीस तर याला घरातून पळून लावायचा विचार करशील. पर आता ह्यो ह्याच घरात राहणार. चल बाळा, दूध पी आणि तू माझ्यासाठी चाय बनव. नाही, मी दूध नाही पिणार आणि मी इथून निघून जातो. तुम्ही एकमेकांसंग का भांडता? नाही बाळा, तू इथंच राहा. तुझ्यासारखाच माझा बी एक लहान पोरगा आहे. त्याच्यासाठी मी अभि तुझ्या पळून गेलेल्या बापासारखाच आहे. जर तू इथं राहिलास तर मला असं वाटेल की मी आज हे पाप केलं आहे त्याचं प्रायश्चित करतो आहे. घे बाळा, दूध पी. नाही, मी नाही पिणार. तुला तुझ्या बापाची शपथ आहे. घे पी. पुन्हा तू कुठंच नाही जायचंस. आजपासनं तुझंच हे घर आहे. तू याच घरात राहणार. घे, पिऊन घे बाळा. जा भीमराव, घरी जाऊन अभ्यासावर लक्ष दे. वार्षिक परीक्षा सुरू होणार आहे ना तुझी बाळा? काय झालं भीम? कसला विचार करतोयस? माझी वार्षिक परीक्षा जवळ आली आहे आणि माझी वही पूर्ण भरली आहे.
माझ्याकडे दुसरी वही नाही आहे. बाबा असते तर लगेच नवीन वही घ्यायला पैक दिले असते. पण भीम बाबा आता आपल्या संग नाही राहत आणि तू बिना वहीचा कसा अभ्यास करशील? काही हरकत नाही आनंद दादा, मी वही शिवायच अभ्यास करीन. अभ्यास तर मनापासून होतं. ही वही वगैरे तर फक्त साधन आहे. चला पोरांनो, दूध आणि चहा पिऊन घ्या. समद्यासनी चहा दे आणि भीमाला दूध दे. मी आज जाऊन दूध पिता पिता जरा अभ्यास भी करतो. माझा तर जीव घेऊनच गप्प बसणार आहे. स्वतःचं पोरग नको ह्यांना, तर रस्त्यावरच्या भिकाऱ्याला पकडून भीम बनवायला लागलेत ते. जिजाबाई, तू हेच म्हणली होतीस ना की मी भीमाला नाही भेटलं पाहिजे. नाही भेटणार. पर जे पोरग बाहेर आहे तो माझा पोरगा भीमासारखा आहे आणि त्याच्या संग त्या समध्या गोष्टी मी करीन जे मी भीमा संग करत होतो. यानं मला जरा शांत वाटल आणि मला असं वाटल का जी मी माझी जबाबदारी अर्धवट सोडून आलोय त्याचं प्रायश्चित करतोय. याच कारणानं थोडं मला शांत वाटल आणि यासाठी मला थांबवलं नाही पाहिजे तू. हे बघ जिजाबाई, माझ्या त्रासाला समज. माझं दुःख कसं तरी हलकं होईल. तुला त्या पोरासंग नाही बोलायचंय, नको बोलूस. पर त्याला कुठला त्रास किंवा त्याचा छळ नको करूस ज्यानं माझं दुःख अजून वाढल. ह्यो माझा आदेश नाही, ही माझी विनंती आहे. आत्या म्या ह्यासनी काही बोलले तर उगाच भांडण होईल. म्या स्वयंपाक करायची तयारी करते. सतत आपल्या आईबापाला वाटत असतं का ते आपल्या पोराच्या नजरेत नायक दिसलं पाहिजे. तर भीमबाळा, तुझा ह्यो बाप तुझ्या नजरेत नायक नाही बनू शकला. काय माहित, हे समज करून पुन्हा तुझ्या नजरेत ती इज्जत परत मिळवीन जी आधी तुझ्या नजरेत होती. काय हे माझ्या पापाचं फळ तर नाहीये? त्या दिवशी भीमरावचे टपालाने आलेले पैसे मी लुटले होते आणि आता माझे पैसे कोणीतरी लुटले. मंगेश चहावाला, ज्याला मी आयुष्यभर माझा मित्र समजत आलो होतो, त्यानेच माझे पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. आणि एकीकडे भीमराव, ज्याला मी आयुष्यभर फक्त त्रास देत आलो, त्याने माझे पैसे मला परत केले. इतकंच नाही तर स्वतःच्या भावाला सुद्धा त्याने जेलमध्ये पाठवलं. मला समजतच नाहीये
कोणाला कुठल्या दृष्टीने बघायचं. भीम, मला कालपासूनच संशय होता, पण आज मी तुला पकडलं. मी तुला एवढं चांगलं ओळखतो की मी कधी बी सांगू शकतो की आता तू काय करणार आहेस. पण आनंद दादा, पण मला थोडस दूध ठेवायचं आहे. यात चुकीचं काय आहे? काय बी चुकीचं नाही भीम, पण मग तू एकटाच का वाचवणार? आत्या, मंजुळा, तुळसा, काय झालं? हे बघा आत्या, तुम्हाला माहितीये भीम काय करतो? त्याला दिलेलं दूध परत येऊन त्या पातेल्यात वततो, म्हणजे आपल्या समद्यांना जास्त चहा मिळेल. काल बी मला असं वाटलं की इतकं दूध कसं काय उरलं. मला अंदाज यायला पाहिजे होता की या समजा तूच करत असशील. आजपासून मी अभि चाय नाही पिणार. आम्ही कुणी बी चहा पिणार नाही. उद्यापासून या घरात चहाच नाही बनणार. गरिबी खूप काही शिकवून जाते. समद्यांच्या वाटणीचा चहा आणि एक ग्लास दुधाशिवाय जगणं बी लक्षात ठेवीन आयुष्यभर. आणि हे बी लक्षात ठेवीन का बाकीची लढाई लढण्याबरोबर गरिबी बरोबर बी लढाया लागणार आहे आणि कोणत्या बी परिस्थितीत जिंकायचं आहे. या समद्यांनी या येऊन वर्गणी द्या. सर्वज्ञ महाप्रभूंचं मंदिर बनवायचं हाय, मूर्ती बनवायची हाय. या गावकऱ्यांनो, लवकर या, वर्गणी द्या. सर्वज्ञ महाराजांचं मंदिर बनेल. या, सगळे या. घरातलं राशन कमी करून हे पैक दिलं आहे. महाराजांना जरा सांगा, विशेष कृपा ठेवा आमच्यावर. अवश्य अवश्य. महाराजांनी ठरवलं तर तुझं नक्कीच कल्याण होईल. या, मंदिरासाठी वर्गणी द्या. हे घ्या, महाराजांच्या मंदिरासाठी माझ्याकडनं वर्गणी. बाबा थांबा, थांबा जरा. कवापर्यंत वर्गणी मागणार? जोपर्यंत मंदिरासाठी पैसे पूर्ण होत नाही तोपर्यंत. बाबा, तुम्ही वर्गणी नंतर द्या ना. आता मला पुस्तक घ्यायचं आहे. ते पैक मला द्या की बाबा. मुला, वर्गणी देताना ही गोष्ट देखील पाहिली जाते की एका शुभ कार्यासाठी सगळ्यात आधी कोण वर्गणी देत आहे. त्यानं हे समजतं की त्याचं हृदय किती मोठं आहे. जेवढं मोठं त्याचं हृदय असेल, देवाची कृपा सर्वात आधी त्याच्यावर होईल. पर बाबा, पुस्तका बिगर म्या कसा अभ्यास करणार? ये घबरा तू. धर्माच्या पुढं समधी गोष्ट छोटी आहे. अभ्यास तवाच न होईल जेव्हा देवाचा आशीर्वाद मिळेल. बाबा, नंतर वर्गणी द्या की. अरे काय बोलतोस तू? सर्वज्ञ महाराजांच्या कामामध्ये बाधा आणणं म्हणजे चुकीचं आहे, समजलं? हात जोडून नमस्कार कर. आज तू धर्मासाठी वर्गणी दिली आहे. महाराज तुझं नक्कीच कल्याण करतील. वर्गणी द्या, मंदिरासाठी वर्गणी द्या. या, सगळे या. चल. थांबा. माझी इच्छा तर होती का तुम्हासनी थांबवावं आणि सांगावं का ह्याला वही विकत घेऊन द्या, पण तुम्ही नसता थांबला म्हणून तुम्हासनी नाही थांबवलं. फक्त तुम्हासनी हे सांगायचं आहे, माझ्याकडे पैक नाही आहेत का मी वही विकत घेऊ. आणि तुमच्याकडे पैक असताना बी तुम्ही तुमच्या मुलाला वही घेऊन नाही देतात. अरे देव, धर्म आणि मंदिर जवळ राहील तवाच लिहिणं वाचणं होईल ना. मग ही गोष्ट तर विचार करण्यासारखी आहे ना, का तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी काय गरजेचं आहे. आणि फक्त तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी नाही,
संपूर्ण समाजाच्या भविष्यासाठी? महाराजांसारख्या लोकांचं मंदिर बनवणं का चांगला अभ्यास करून नोकरी व्यवसाय करणं?